आयोजन अगदी रात्रकालीन स्पर्धा आपण पाहतात. एक दर्जेदार आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. बेस्ट ऑफ लक टीम. जगदीश मॉर्कल. पहिला बॉल वर इथून फटका फसला गेला आणि गौरवला मात्र परतावं लागेल. पहिल्या बॉलवर पहिला विकेट्स गारत गॉन. टिपला गेलाय. आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये हार्दिक कार्यकर आणि रितेश अगदी उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. एमटी ब्रदर्सचे भाविक आमच्या सोबत जॉईन झालाय. त्यांचे हार्दिक स्वागत. एमटी ब्रदर्सचे आपण पाहतायत. अगदी 2 कॅमेरामॅन आपण पाहतायत. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. पहिल्या बॉलवर इथून विकेट्स परिपूर्ण केला गेलाय. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. साई आलाय नव्याने फलंदाज. पहिल्या बॉलवर अगदी विकेट्स परिपूर्ण केला गेला. जगदीश मॉर्केल अगदी वेगवान गोलंदाज आपण पाहतायत. पुढचा बॉल समोर साई. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इनटू द गॅप मध्ये चेंडू सरळ चालला अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एकेरीने स्कोर कार्ड जाऊन 2 धाब्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 2 अंकावर. 2 बॉलच्या अगदी समाप्त एकेर. चांगली सुरुवात. पहिल्या बॉलवर विकेट. सदनचा दुसऱ्या बॉलवर 2 धाबा अंकित केल्या गेल्या साईच्या बॅटमधून. पुढचा बॉल धावफलका धाबा 2. चांगला बॉल अगदी पाहायला मिळालाय. वेगवान चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि यावेळेस अगदी निर्धावच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय अगदी 2 अंकावर. 3 बॉलच्या समाप्त एकर. प्रथम बॅटिंग करताना शिवशक्ती उसळणे टीम. 2 धाबा धावफलकावर. 1 गडी गारद झालाय. पुढचा बॉल वेगवान चेंडू अगदी सरळ बॅटचा वापर केला गेलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक आल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि 2 धाबा इथून अंकित केल्या गेल्यात. दुहेरीच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 4 या अंकावर. 4 धाबा 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना शिवशक्ती उसळणे टीम. आमच्या अगदी व्यासपीठ आज फुलून गेलाय. मान्यवरांची मंडळी आपण पाहतायत. प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित. त्यांचंही हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा हुक मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतायत. 1 धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी वळत आणि 2 धाबा अगदी वेगाने परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीच्या मदतीनं स्कोर कार्ड अगदी जाऊन पोहोचलाय 6 या अंकावर. 6 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. 5 बॉलची समाप्ती झालंय. 1 गडी गारद झालाय. स्वतः कॅप्टन अगदी पहिल्या बॉलवर विकेट्स पाहायला मिळाला. शेवटचा बॉल धावफलका धाबा 6. वेगवान बॉल. या बॉलवर प्रहार केला होता परंतु चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. धावफलकर धाबा 6. 1 गडी बाद. सन्माननीय अनिलजी पाटील साहेबांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर विराज बनवायचं आहे. आपले हार्दिक स्वागत. जय महाराष्ट्र चिखलपडा चषक 2026 मंडळासाठी त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य 5,000 रुपयाचे पाहायला मिळालंय. मंडळाच्या वतीने त्यांचंही मनपूर्वक आभार. विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराज बनवायचं आहे. आपले हार्दिक स्वागत असेल. 6 धाबा पहिल्या षटकाच्या अगदी समाप्त एकेर. स्कोर कार्ड धाबा 6. 1 गडी गारद झालाय. सन्माननीय अनिलजी पाटील साहेब मांडे मुख्य व्यासपीठावर विराज बनवायचं आहे. आपलंही हार्दिक स्वागत. आर्थिक सहाय्य 5,000 रुपयाचं त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. त्यांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज मार्कवर षटक क्रमांक अगदी 2 हाताळण्यासाठी सज्ज होतोय.
उज्ज्वल षटक क्रमांक 2 अगदी पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट्स प्राप्त केला जगदीश मॉर्गेलच्या माध्यमातून. धावफलक धावात 6. पहिली षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. उज्ज्वल गोलंदाजी मार्कवर, समोर निशान अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. यापासून अगदी रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात. बाटने एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता निशांच्या माध्यमातून. चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिरावली गेले 6 या अंकावर स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2 ला झाले सुरुवात. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. अगदी फील्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक. चेंडू सरळ चालला अगदी डीप पॉइंट पती क्षेत्रामध्ये. सीमारेषा पार चौकारांकरिता 4 धावा. त्याला उडवला गेलाय. चेंडू सरळ चालला अगदी टाटा बाय बाय करत निघून सीमारेषा पार. आउट ऑफ द पार्क 6 धावांकरिता षटकार. येणारा हा षटकार निशांच्या बाट मधून धावफलक जाऊन पोहोचलाय. 16 या अंकावर 1 गडी गारत. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण आपल्या फॉलोथ्रोमध्ये करतोय. उज्ज्वल डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिरावली गेलाय 16 या अंकावर. अगदी प्रेक्षक वर्ग चांगल्या संख्येने आपण पाहतायत. आज अंतिम रजनी आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतात जय महाराष्ट्र चषक 2026. पुढचा बॉल उलटा बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षण जीवांची आकांक्षा करताना पुढे सरसावले होते परंतु चेंडू झालाय फरार. सीमारेषा पार चौकार. 4 धावा. द 20 या अंकावर 1 गडी गारत. शेवटचा बॉल फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल सोडणार नाहीये परंतु फटका फसला गेलाय आणि वाईड डॅश लॉंग ऑन मध्ये कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. निशांना मात्र परतावं लागेल. 2 षटकाची समाप्ती. धावफलक धावात 20. 2 गडी गारत गॉन. अविनाश नव्याने फलंदाज मैदानाच्या मध्ये येतोय. षटक क्रमांक 3 ला अगदी सुरुवात होईल.
10 मिनिटाचा अवधी जरूर पाहायला मिळाला 2 षटकासाठी. अजूनही तुम्हाला 2 षटका करण्यासाठी 10 मिनिटं असतील. साई स्ट्राईकला असेल. धावफलका धावा आहेत 20. षटक क्रमांक 3. पुन्हा एकदा जगदीश मॉर्केल. पुढचा बॉल अगदी सरळ बॅटचा वापर केला गेलाय. चेंडूला अगदी भिरकावून दिलाय. 6 धावांकरिता षटकार. वेगवान वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलवर षटकार. दुसरा बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. 26 धावा धाव फलकावर. साईच्या बॅटमधला षटकार पाहायला मिळालाय. धाव फलक जाऊन पडला 26 2 गडी गारद झाल्या. प्रथम बॅटिंग करताना शिवशक्ती उसळणे टीम. त्याला 2 हात करतोय साई स्पोर्ट्स. सरावले टीम. पुन्हा एकदा विकेट्स घेण्याची संधी आणि विकेट किपर कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. साईलाही परतावं लागेल. विकेट क्रमांक 30 26 या धाव संख्येवर गॉन. वतीनं त्यांचंही मनपूर्वक आभार असेल. नवीन फलंदाज अगदी मैदानच्या आतमध्ये येतोय. नव्याने फलंदाज अगदी श्री मैदानच्या आतमध्ये येतोय. धावफलका धावा 26 3 गडी गारद झाल्यात. प्रथम बॅटिंग करताना शिवशक्ती उसळणे टीम. षटक क्रमांक 3 चा खेळ अगदी मैदानच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. धावफलका धावा 26 इथूनही पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल आणि भागीदारी रचावी लागेल. धावफलक 26 या अंकावर. षटक क्रमांक 3 मैदानच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. जय महाराष्ट्र चिखलपडा चषक 2026 शानदार अगदी नेत्रदीपक आयोजन आपण पाहत आहेत. अंतिम रजनी या स्पर्धेची. लेफ्ट हँड फलंदाज श्री अगदी मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. षटक क्रमांक 3 चा खेळ अगदी मैदानच्या आतमध्ये आपण पाहतायत. पहिल्या बॉलवर षटकार आला होता. त्यानंतर दुसरा बॉल डॉट बॉल आणि तिसऱ्या बॉलवर विकेट्स परिपूर्ण केला गेलाय. पुढचा बॉल धावफलका धावा 26 3 गडी गारद. हलक्यातनं बॅटचं फेस ओपन केलं तर सुंदर झेल इथून परिपूर्ण केला गेलाय आणि आल्या पावली मात्र माघारी परतलो गेलाय. श्री बॅक टू द डगआउट गॉन. कंप्लीट केला गेलाय आणि श्रीला मात्र आल्या आल्या माघारी परतवलं गेलंय. नव्याने फलंदाज येतोय पियुष मोरे. नव्याने फलंदाज अगदी धावफलका धावा 26 4 गडी गारद झाल्यात. एकामागून एक धक्के दिले जात आहेत. पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल कारण षटक क्रमांक 3 चा खेळ अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. पुढचा बॉल पियुषने आल्याला मोठा फटका खेळण्याचा इरादा जरूर वर्तवला होता. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेल अगदी धरतीला दान दिलाय. हॅट्रिकची संधी होती आणि ती हुकली गेले. धावफलकार 2 धावा अगदी 1 धावा ऍड केली जाईल. सिंगल मैल या बॉलवर.
एकेरीच्या मतीनं स्कोर कार्ड 27-27. अगदी रिप्ले आपण पाहू शकतात. हातामध्ये चेंडू आला होता परंतु चेंडू अगदी निसटलाय आणि झेल इथून सुटला गेलाय. धावफलक दाबा 27-27 या अंकावर. पुढचा बॉल, चांगला बॉल अगदी पाहायला मिळालाय. अप्रतिम वेगावर स्वार होताना अगदी जगदीश मॉर्केल पाहायला मिळाला. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. धावफलक दाबा 27. 4 गडी गारत. पहिल्या बॉलवर अगदी षटकार आला होता. त्यानंतर मागच्या 5 बॉलवर फक्त 1 धाव खर्च केली आणि त्यामध्ये 2 विकेट्स प्राप्त केल्यात. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. अजूनही तुमच्याकडे 4.5 मिनिटं असतील षटक हाताळण्यासाठी. लक्ष ठेवा. साई स्पोर्ट्स सरवली टीम. धावफलक दाबा 27. या षटकामध्ये धावा खर्च केल्या 7. 2 विकेट्स अगदी पाहायला मिळाल्या. 2 षटकाच्या अगदी स्पेलमध्ये 13 धावा खर्च करताना 3 विकेट्स गरज केल्यात. जगदीश मॉर्केल आपण पाहतायत. धन्यवाद राहुलजी जाधव साहेब, आपण पाहतायत आवर्जून उपस्थित झालात. 27 धावा धावफलकात 4 गडी गारद झाल्यात. अतिशय गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी. 4 मिनिटात तुम्हाला हे षटक समाप्त करायच्या लक्षात ठेवा, अन्यथा एक शतरक्षक तटी सर्कलच्या मध्ये बोलवला जाईल. पहिला बॉल, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. अगदी वेगावर स्वार आतिशी होतोय. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली अगदी आपण पाहताय जगदीश मॉर्कलने, तशाच लाईन त्यात लेंथने गोलंदाजी आतिश करतोय. धावफलक दाबा 27. षटक क्रमांक 4 ला अगदी सुरुवात झालंय. पहिला बॉल डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. यावेळेस साखोटप्पाचा चेंडू होता, त्यावर खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. पुनश्च एकदा इथून फलंदाजाला परतावं लागेल. विकेट क्रमांक 5. 27 या धावसंख्येत 5वा धक्का गारद होतोय. वेगवान चेंडू अगदी वेगावर स्वार आतेशी होतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालाय. 3 बॉल मध्ये एकही धाव खर्च करत नाहीये. सटीक लाईन त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळालाय. अप्रतिम कौतुक करावं लागेल. गोलंदाज पुढचा बॉल. धावफलक दाबा 27. पुन्हा एकदा प्लॅन मिस होतोय. ते फलंदाज बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळालात. 4 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. आता थोडस प्रेशर असेल फलंदाजावर. धावफलक स्थिरावला गेलाय 27 या धावसंख्येवर. पुढचा बॉल. पावलांचा वापर केला गेलाय. तिसऱ्या पंचाची मागणी केलंय. चला ना, इथे नॉट आउट आहे की नाही आपण पाहतात, परंतु त्याबद्दल फलंदाज बाद झालाय. सत्तावीस धावा फलकावर 6 गडी गारद. शिवशक्ती उत्सर्णी टीम आपण पाहतायत. अगदी 25 सेकंद तुमच्याकडे आहेत आणि अजूनही एक बॉल असेल.
अक्षय आले नव्याने फलंदाज. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू. यावेळेस शेवटच्या बॉलवर अगदी चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेलाय. वाईडिश लॉगअप आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध षटकार पाहायला मिळालाय आणि धाव फलक जाऊन पडत आहे 4 षटकाच्या समाप्त अखेर 33-6 गडी बाद. सहा बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावफलका धाबा 33 धाबा धावफलकावर अंतिम षटक मार्गस्थ होईल. भौमिक 11 जय महाराष्ट्र चिखलपटा टीम आणि त्याचा विपक्ष अगदी प्रणित माथ्यान एडबन टीम. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन अगदी रेडी असतील. तुमचा आयोजक संघ अगदी इन ऍक्शन मध्ये असेल. शेवटचं षटक असेल. तेजस गोलंदाजी मार्कवर अंतिम 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावफलका धावात आपण पाहतात अगदी 33 4 षटकाच्या समाप्त अखेर अगदी 20 मिनिटात 4 षटक समाप्त केले गेलेत. तेजस पहिला बॉल अगदी कट करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्रक्षेला हुलकाने देऊन चेंडू सरळ चालला अगदी थर्ड मॅन रिझन मध्ये आणि शेवटच्या मोमेंटला मात्र स्टॉप केला गेलाय. 2 धावा अंकित केल्या गेल्यात. धावफलक जाऊन पडल्या 35 या अंकावर. 35 धावा धावफलकावर येणारे 5 बॉल 5 मध्ये 2 40 प्लस करण्याचा प्रयत्न शिवशक्ती उसळणे टीमला करावा लागेल आणि 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न सरावी टीमला करावा लागेल. वेगवान बॉल पंच दोन्ही आज समाधान करतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. वाईट बॉलचा इशारा पंच महेंद्रजी भुईर आपण पाहतायत. सन्माननीय अरुणजी पाटील साहेब टेलिफोन कर्मचारी इथे उपस्थित आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू सरळ झाला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 1 बाउन्सने सीमारेषा पार चौकार. लढण्याजोगी धावसंख्या झालंय आणि 40 धावा धावफलकार आहेत. अजूनही येणारे 4 बॉल आहेत. नेक्स्ट मॅच हर हर महादेव एडवन टीम आणि त्याच्या विपक्ष भौमिक 11 जय महाराष्ट्र चिखलपटा टीम. नेक्स्ट मॅच असेल. येणारे 4 बॉल धावफलकार धावात आपण पाहतात अगदी 40 धावा. 6 गडी गरज झाल्यात. पुढचा बॉल यावेळेस अगदी चांगला टक्कन आवाज आलाय आणि चेंडू निघून जाईल वाईडिश लॉंगऑफच्या डोक्यावरनं. एक लांब लचक षटकार 6 धावा. लागलाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळालाय. अगदी शेवटच्या मोमेंटला अक्षयच्या बॅटमधून धावा येत आहेत. 46 धावा धावफलकार येणारे अजूनही 3 चेंडू असतील. अंतिम षटक सध्या मार्गस्थ आपण पाहत आहेत. इथे तेजसपूर हल्ले चढवले जात आहेत. 46 लॉस ऑफ 6 विकेट शिवशक्ती उसळणे टीम.
मुकेश इथे उपस्थित झाला त्यांचंही हार्दिक स्वागत असेल. 46 धावा धावफलकावर. वाईट बॉल पंच दोन्ही आज संबंध करतायत. सुभाषजी कदम साहेब उपस्थित झाले त्यांचंही हार्दिक स्वागत असेल. विरातन चिखलपडा विद्यमान उपसरपंच साहेब या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य आपण पाहतात. एकदम मैल शतरक्षक पुढे सरसावेल. दुसऱ्या धाब्यासाठी कॉल आणि दुसऱ्या धाब्यासाठी वळाल्यात. इथून काय घडलं जाईल तर पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी घेतली गेलंय. सुभाषजी कदम साहेब डॅशिंग अँड डायनामिक आपण पर्सेंटेज पाहतायत त्यांचे हार्दिक स्वागत. चला नॉट आउट आहे की आपण पाहतायत. पंचाने अगदी परीक्षण निरीक्षण केलं त्यानंतर हा निर्णय आलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 49. 49 धावफलकावर आहेत धावा. आता अजूनही 2 बॉल आहेत. येणारे 2 बॉल धावफलकावर 49 धावा. गोलंदाज पुढील बॉल येणारे 2 चेंडू. चांगला बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. आता शेवटचा बॉल असेल, अंतिम चेंडू असेल. इनिंगच्या धावफलका धावात 49 धावा. 49 शेवटचा बॉल 49 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल इनटू द गॅप मध्ये करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि 2 धाबा एकंदरीत कंप्लीट केल्यात. तिसऱ्या धाब्यासाठी वळाल्यात परंतु इथून तिसऱ्या धाब्यासाठी 2 धाबा कंप्लीट अगदी पाहायला मिळाल्यात आणि 2 धावांशी आपण पाहतात अगदी 51 धावा धावफलकावर. 52 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. चला बोथ कॅप्टन अगदी टॉस साठी या. एका बाजूने हर हर महादेव एडवन टीम आणि त्याच्या विपक्ष भौमिक 11 जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम जो स्वतः आयोजक टीम आज इन ऍक्शन मध्ये असेल. सुभाषजी कदम साहेब आपण पाहताय विद्यमान उपसरपंच साहेब. सलग 5 दिवस डीजेची व्यवस्था आणि 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यांच्या माध्यमातून त्यांचंही मनपूर्वक आभार असेल. चला बोथ कॅप्टन टॉस साठी या. सन्माननीय उत्तमजी भोईर साहेबांना विनंती असेल आपला शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल या मॅचचा. एका बाजूने हर हर महादेव एडवन टीम आणि दुसऱ्या बाजूने आपण भौमिक 11 जय महाराष्ट्र चिखलपडा टीम. जय महाराष्ट्र चिखलपडा चषक 2026 आज अंतिम रजनी या स्पर्धेची आपण पाहतायत. एका बाजूने हर हर महादेव एडवन टीम मितेश तरे
कॅप्टन उपस्थित झाल्या. दुसऱ्या बाजूने नवनाथ पाटील, भौमिक 11, जय महाराष्ट्र चिखलपडा. चला ॲडव्हान्स टीम कॉल करेल. जय महाराष्ट्र कॉल केलाय. यस, चिखलपडा आला 2026. मी उत्तमजींना विनंती असेल आपल्या मुख्य यजमान व्हायचा आहे. टॉस निर्णय काय असेल? फिल्डिंग. चला प्रथमतः टॉस जिंकलाय. डिसिजन असेल फिल्डिंग करण्याचा. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हार्दिक जी किनीस सर आपल्यासोबत जॉईन होते. धन्यवाद नितीन पाटील सर. आदरणीय सन्माननीय सुक्रिया नायको भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्याच गावातील एक अनमोल रत्न सुक्रिया नायको भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपलं स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. आपल्या मुख्य मंचावरती चिखलपाडा गावातील एक कार्यसम्राट कार्यरत्न आपण पाहतोय अरुण पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे टेलिफोनमध्ये माझी कर्मचारी होते आणि त्यांचं देखील स्वागत असेल. आदरणीय सन्माननीय सुक्रिया नायको भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील स्वागत असेल. जगदीश पाटील साहेब आणि त्याचबरोबर विष्णू भोईर साहेब हे देखील आपल्या मुख्य मंचावरती पाहायला मिळत आहेत. विष्णू भोईर साहेबांनी या खेळपट्टीसाठी घेतलेली मेहनत हा देखील उल्लेख करणं या स्पर्धेच्या माध्यमातून गरजेचं आहे. मनापासून आभार विष्णू भोईर साहेब, आपले धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून अफाट मेहनत त्यांची या खेळपट्टीसाठी राहिली. दिवेश भोईर यांचे पिताश्री आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मॅच ऑन. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय दोन बॅट्समन मैदानावरती दाखल झाल्यात. प्रणय घरातला आपण पाहणार आहोत आणि बॉलिंग ट्रॅकवरती एक स्ट्रायकर बॉलच्या भूमिकेमध्ये गेले अनेक वर्ष शिवशक्ती उसरणी टीमसाठी ज्याने लीड केलंय ॲज अ बॉलर म्हणून, आणि तो गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. ओव्हर नंबर 1 मध्ये मिस्टर निशांत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल वेगवान होता आणि आता बॉल चालला दरम्यानला चेस सुरू आहे. एक रन कंप्लीट झालाय. एकेरीवरती संतुष्ट लागणार आहे आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 1च्या घरामध्ये. आज सरावली गावाचा अनपेक्षित सम्राट जगदीश पाटील मॉर्कल ओपनिंगसाठी आलेला नाहीये, स्वतःला डिमोट केलंय आणि ओपनिंगसाठी प्रमोट केलंय मैदानामध्ये. करणला पहिला बॉलचं केलं ठिकाणी झालं आणि पहिल्या बॉलवरती सिंगल येत असताना आपण पाहिली. बॉलिंग ट्रॅकवरती निशांत आपण पाहतोय. दुसरा बॉल या ओव्हरमधील स्लोअर वन, जो एक स्ट्रॉक बॉल आणि स्लोअर वन विकेट देऊन गेलाय. मैदानाच्या आतमध्ये एक मोठा धक्का टीम साई स्पोर्ट्स सरावलीला लागत असताना करण बॅक टू द डगआउट. एक पर्सनॅलिटी मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक समाजसेवक आणि विराथन चिखलपाडा ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आपल्याला पाहायला मिळत आहेत आज डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी मध्ये, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आणि सलग 5 दिवस विनामूल्य डीजेची सुविधा त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली गेली. त्यांचं देखील मनापासून आभार. मैदानावरती आता आतिश पाटीलला आपण पाहतोय. 3ऱ्या क्रमांकावरती आतिश मैदानावरती दाखल झालाय. 2 बॉलचा केला तर झालाय. तिसरा बॉल पहिल्याच बॉलवरती इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर फायनली बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार. .52चं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. बरोबर यॉर्क लेंथ वरती पिक केलं होतं. बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर इंटू दी गॅप मध्ये हा बॉल त्या ठिकाणी क्लिअर होत असताना आपण पाहिला. स्लोवर वन टाकलाय मैदानामध्ये. कमी गतीचा कठोर त्या ठिकाणी टाकला होता. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. बॉलिंग करत असताना निशांतला जेव्हा आपण पाहतो ना, अनेक सारे व्हेरिएशन त्याच्याकडे अवेलेबल आहे. त्यामध्ये लेग कटर, ऑफ कटर, क्विक फास्ट दोन्ही पद्धतीनं तो टाकू शकतो. स्लोवर वन, फास्टर वन, ओव्हर दी विकेट. पुढचा बॉल आता हा फुल टॉस टाकला. इथे नियंत्रण नाहीये. नो बॉलचा कॉल आणि त्याचबरोबर एक रन देखील कंप्लीट झालाय. आता नेक्स्ट बॉल
फ्री लायसन्स टू किल फ्री हिट त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि 2 एक्स्ट्रा रन्स त्या देखील जोडल्या जातील. नवजात फलकावरती 7 आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. अजूनही 2 बॉल या ओव्हरमधील बाकी आहेत आणि आता हा फ्रीटचा बॉल घेऊन गोलंदाज निशांत ऑफ्टमवरती शफल झाला आणि त्यानंतर प्रचंड वेगाने यॉर्कर टाकला होता. फ्रीटचा बॉल आणि यॉर्कर एक चांगलं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आता शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या पहिल्या षटकामधील. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि मागील 5 बॉलमध्ये निशांत नावाचं जे वर्चस्व आपण पाहिलंय आणि त्याच्यामध्ये असलेली गोलंदाजीची क्वालिटी तो दाखवत असताना मागच्या 5 बॉलमध्ये लास्ट बॉल स्लोवर ऑन टाकलाय. बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली की नाही पंचांकडे अपील त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय आणि पंचांच्या माध्यमातून रिस्पॉन्स आलेला नाहीये. इथे डॉटबॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. धावाजलात फलकावरती 7 ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं लेगकडे टाकला होता मैदानामध्ये. बॉल पडल्यानंतर प्रचंड वेगानं फिरला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या फलकावरती 7. सुक्रिया नायको भोईर सरांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं. त्यांचं मनापासून आभार. अमोल पाटील स्मरणार्थ अमोल पाटील स्मृती चषक आयोजक यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलं गेलंय. नवज्योत किनी असतील, संदीप किनी, कुंदन गरत, प्रफुल्ल गरत, वैभव गरत, राकेश गरत, मनोज पाटील आणि कल्पेश पाटील यांचं मनापासून आभार. अमोल पाटील स्मरणार्थ आपल्या या स्पर्धेसाठी 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. अमोल पाटील स्मृती चषकाचे आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे आर्थिक सहाय्य. चला स्वागत सन्मानाच्या दिशेने आपण जाणार आहोत. सुक्रिया नायको भोईर सरांना विनंती करतोय आपण पुढे या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि मी विनंती करतोय निलेश गरज सरांना आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. सुक्रिया नायको भोईर यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य देखील लाभलं गेलंय आणि त्यांचा सनातन सन्मान आपल्या मुख्य मंचावरती पार पाडला जाईल. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. ट्राईक बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती ऑन साइडला पुल केलाय. फ्री झोन मध्ये बॉल चाललाय. फ्लॅट 6 षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार येत असताना आपण पाहतोय. त्रैकचं स्वागत भव्य षटकाराने केले गेले. वेलकम शुभम केपी आपलं देखील स्वागत असेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13. आतापर्यंत पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत गोलंदाज त्रैकचं त्या ठिकाणी केले गेले. अतिशय बॅटमधून हा षटकार आला होता. आता स्टेप आउट करून त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. स्टंपिंग तर नाही ते म्हणू शकत परंतु रनआउट तो मात्र डेंजरस होता कारण प्रचंड वेगानं बॉल थ्रो केला यष्टांवरती आणि रनआउटच्या माध्यमातून आतिश पाटील बॅक टू द डगआउट गॉन. थँक यू डीसी. मैदानावरती दाखल झालाय प्राऊड ऑफ सरावली ज्याने गेले कित्येक वर्ष सरावली क्रिकेटचा वारसा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती जपून ठेवला तो फलंदाज मैदानावरती आलाय. जगदीश पाटील मॉर्कल प्राऊड ऑफ सरावली मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतोय. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. तिसरा बॉल यावर मधील पहिलाच बॉल तिथे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारायचा होता. बॉल चालला ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 14च्या घरामध्ये. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत टीम जय महाराष्ट्र चिखलपाडा. प्रत्येकाला आतुरता होती. आज चिखलपाडाकर देखील मोठ्या संख्येने या मैदानावरती दाखल होतील आणि खऱ्या अर्थानं जे आज या स्पर्धेचे आयोजक इन ऍक्शन मध्ये असतील
हा फुलटॉस इनफिल्डवरून क्लिअर केला, एक्स्ट्रा कव्हरला केलाय सुद्धा. बॉल स्टॉप झालाय फायनली आणि आता या बॉलवरती 2 रन्स पूर्ण केल्यात. दुहेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. या 2 रन्सने टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 16. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये हर हर महादेव आणि ऑर्गनायझर्स इन ऍक्शन मध्ये अर्थातच आपण पाहणार आहोत. भौमिक 11 जय महाराष्ट्र चिखलपाडा या 2 टीम मध्ये बॅटल नंबर 5 बिग शो आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉल आतापर्यंत झालेत 16 धावा स्कोर कार्ड वरती. अजून या ओव्हर मधील 2 बॉलचं केल्या ठिकाणी बाकी आहे आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती त्रैक कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. 5वा बॉल बॅटची कडा. आता विकेट किपर त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाज या ठिकाणी प्रणय झाकेल. आणखीन एक धक्का टीम साई स्पोर्ट्स सरावलीला लागत असताना. सोळावरती 3 धक्के मैदानावरती लागल्यात. या एकाच ओव्हर मध्ये 2 धक्के मैदानावरती लागले गेलेत. आता समीकरण 19 बॉल आणि 19 बॉल मध्ये विजयासाठी 36 धावांची गरज आहे. तर एक या मॅच मध्ये पुन्हा एकदा परत आणत असताना शिवशक्ती उसरलीला, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला होता आणि त्यानंतर जो कमबॅक मैदानाच्या आतमध्ये झाला अफलातून. आता नवीन बॅटर राकेश मैदानावरती दाखल झाला इनॅट नंबर 5 वरती. पॉवरप्लेच्या ओव्हर मध्ये 3 विकेट या ठिकाणी गमावले, त्यामुळे थोडंसं प्रेशर या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीम वरती देखील आहे आणि याच प्रेशर मधून आता रन्स बनवण्याचा प्रयत्न मैदानावरती करायचा आहे, लढायचा आहे, मैदानामध्ये संघर्ष करायचा आहे आणि त्या संघर्षाच्या नद्या आता पार कराव्या लागणार आहेत मैदानामध्ये टीम साई स्पोर्ट्स सरावलीला. कारण अजूनही मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर साई स्पोर्ट्स सरावली टीम त्यांच्यावरती डगआउटमध्ये प्रेशर नाही आहे, कारण त्यांचा श्वास, त्यांचा अभिमान आणि त्यांचा स्वाभिमान जगदीश पाटील मैदानावरती उभा आहे. बॉल ट्रॅव्हल झाला, शॉर्ट स्क्वेअर लेगला डीप मधून फिल्डर येत आहेत. 1 रन कंप्लीट केलाय आणि 1 वरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात फलकावरती 17 रन्स स्कोर कार्ड वरती. 18 बॉल आणि विजयासाठी 35 धावांची गरज. येणारी 2 षटकं तुम्हाला बरोबर 9 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. विजयासाठी 35 धावांची गरज. राकेश वझे अर्थातच भावेश पवार यांच्यासाठी एक कॅश प्राइज झाले प्रवीण भोईर यांच्या माध्यमातून. 3 बॉल होती 3 षटकार जर का येत आहेत तर तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी राकेश वझेसाठी असेल. पहिलाच बॉल कमी गतीने लेग कटर टाकलाय मैदानामध्ये लेफ्ट बॅटर्ससाठी आणि ते प्रचंड वेगाने बॉल फिरला होता. येस अंपायर, नो बॉल. नो बॉल त्या ठिकाणी येतोय. आय थिंक त्या ट्रँगल मध्ये 3 फिल्डर त्या ठिकाणी बरोबर त्या झोन मध्ये येत होते, त्याचमुळे पंचांनी त्या ठिकाणी नो बॉल कॉल केलाय आणि आता पुढचा बॉल फ्री हिट. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती, परंतु तिथे चुकी झाली आणि नो बॉल. विलास भोईर यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज झाले. 3 षटकार जर का येत आहेत तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. हा देखील बॉडी लाईनच्या दूर ठेवलाय आणि हा देखील बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. फ्री हिटच्या बॉलवरती रन आलेली नाहीये. एक फास्टर बॉलर खऱ्या अर्थानं स्पिनरच्या पद्धतीनं बॉल वळवतो ना, तशा पद्धतीनं निशांत मैदानामध्ये बॉल वळवण्याची क्षमता ठेवतोय आणि लेग कटर ऑफ कटर मैदानामध्ये टाकले जात आहेत आणि त्याचं उत्तर आतापर्यंत सापडलेलं नाहीये फलंदाजांना. ते कठीण उदाहरण मैदानामध्ये सोडवता आलेलं नाहीये. आता इथे प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रयत्न केल्यानंतर आता यश ते देखील मिळवावं लागणार आहे, कारण आता समीकरण 17 बॉल
आणि 17 बॉलमध्ये विजयासाठी 34 धावांची गरज. 17-34चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या ओव्हरमधील पुढचा बॉल हा देखील स्लोवर वन मैदानामध्ये टाकला. निशांत सारखा बॉलर जर तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही 5 ओव्हर्समध्ये 40 बनवतायत तरी त्या देखील डिफेंड करण्याची क्षमता तुमच्यामध्ये जागी होऊ शकते. कारण हे जर वेरिएशन तुमच्या बॉलर्सकडे असेल तर डेफिनेटली त्या रन्स डिफेंड होऊ शकतात. आणि इथे तर 5 ओव्हर्समध्ये 52 डिफेंड करायच्यात. एक मोठं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. आतापर्यंत मैदानामध्ये 2 चेंडूंचं कॅटेगरी झालं. नेक्स्ट मॅच मध्ये जय मास्टर चिखलपाडा टीमला इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. आणि ऑरेंज आर्मी सध्या रेडी झालाय फाईट करण्याकरिता हर हर महादेव संघासोबत. आता हा जास्त वेगाने टाकला होता पंचरकडे अपील स्ट्रॉंग झालं आणि आता विकेट मिळू शकते. परंतु इथे बॅटर वेळेवरती पोहोचल्यात. लेग बाईसच्या माध्यमातून एक रन कंप्लीट होत असताना आपण पाहतोय. आणि या सिंगलने स्ट्राईक देखील रोटेट झालाय. आणि समीकरणाचा जर विचार केला तर आता समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते 15 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. मागील काही बॉलमध्ये जगदीश पाटील कंटिन्युअसली नॉन स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळालाय. ज्या फलंदाजाला तुम्ही स्ट्रायकिंगवरती ठेवण्याचं काम करतायत तर त्या रन्स येऊ शकतात. परंतु जर का तुम्ही नॉन स्ट्रायकिंगवरती ठेवतायत तर त्या रन्स या ठिकाणी येणार नाही. कारण जगदीश पाटील कुठल्याही सिच्युएशनला रन्स बनवण्याची ताकद ठेवतो. आणि आता येणाऱ्या 15 बॉलमध्ये त्याला स्वतःचा आत्मविश्वास आणि स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून द्यावी लागणार आहे. कारण येणाऱ्या 15 बॉलमध्ये 33 बनवायच्यात. पहिला बॉल जगदीशसाठी स्लोवर वन टाकलाय. लेग कटर कमी गतीचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत ज्या पद्धतीनं या बॉलवरती बोटं फिरवली होती. लेग कटर परफेक्ट लेग कटर मैदानामध्ये टाकलाय. ज्या पद्धतीनं एक राईट आर्म स्पीडर बॉलला लेग ब्रेकच्या माध्यमातून डिव्हर्ट करतो तशा पद्धतीनं राईट आर्म सिमरने या ठिकाणी बॉल लेग कटर टाकलाय. आता स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. आणखीन एक चांगला लेग कटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सध्या तरी मैदानामध्ये डॉट बॉलची साखळी मैदानामध्ये बनलंय आणि आता या साखळीला तोडणं त्या ठिकाणी कठीण झालंय. लेग कटर मैदानामध्ये डेंजरस राहिलेत या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आणि डोकेदुखी ठरत आहेत जगदीशसाठी कारण मागच्या 2 बॉलमध्ये लेग कटरचं उत्तर त्याच्याकडे नाहीये. आणि आता एक चांगली बॅटल मैदानामध्ये रंगत असताना इथे निशांतची जी गोलंदाजी आहे चर्चेचा विषय बनलाय. आता हलका शताने खेळलाय. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 20. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेची अंतिम रात्र आपण पाहणार आहोत. परंतु उद्याच्या रात्रीमध्ये देखील एक आणखीन एक स्पर्धा आपल्या भेटीला येते. दुसरी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या रात्रीमध्ये. आणि उद्या एक मोठी स्टार कास्ट या मैदानावरती उतरेल. 4 संघांमध्ये ती स्पर्धा खेळवली जाईल. त्यामध्ये मनोज पाटील इन ऍक्शन मध्ये असेल, हार्दिक भोईर, नवनाथ पाटील, त्याचबरोबर प्रवीण भोईर असतील, महेंद्रदा असतील, त्याचबरोबर रॉकी आता आपल्याला पाहायला मिळतील, रियांश, संकेश, आकाश, पार्थ ही सर्व स्टार कास्ट इन ऍक्शन मध्ये असेल. दीपेश मात्रेला इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. जतीन पाटील देखील इन ऍक्शन मध्ये असेल. आणि दोस्ती प्रीमियर लीगचा देखील आता बिगुल वाजलाय आणि उद्याच्या रात्रीमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल फुलटॉस मैदानामध्ये टाकलाय. बॉल चला डीप मध्ये. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि एकेरी होती संतुष्ट लागणार आहे. आता राकेश वझील आपण स्ट्रायकिंग होती पाहतोय. 3 बॉल होती 3 षटकार जर का येत आहेत राकेशच्या बॅट मधून तर प्रवीण भोईर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज त्या ठिकाणी दिलं जाईल. पहिल्या बॉलचं केल्या ठिकाणी झाला 21 फलकावरती पूर्णपणे बॉलिंग अटॅकच्या ठिकाणी वर्चस्व राहिलं. या मॅच मध्ये लीड केलं पूर्णपणे. या मॅच मध्ये टीम शिवशक्ती उसरणीने एक चांगली फाईट मैदानावरती पाहायला मिळते. आता समीकरण देखील अवघड होत चाललंय. दुसरा बॉल बॅट्सविंग तर प्रचंड वेगानं होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन त्या ठिकाणी झालेलं नाहीये आणि इथे विकेट
फायनली सॅक्रिफाईस केली गेले. आदरणीय सन्माननीय संजय नायकू भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं. त्यांचं मनापासून आभार. नवीन बॅटर आता तेजस मैदानावरती दाखल झालाय. एकविसावा फलकावरती 21 वरती 4 धक्के मैदानावरती लागलेत. तेजस नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. सुलभा किनी मॅडम या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहतोय ग्रामपंचायत सदस्य आपलं देखील स्वागत असेल मॅडम. कालच्या दिवसामध्ये देखील उपस्थित राहिला होत्या. आज देखील आयोजकांच्या निमंत्रणास मान देऊन त्या ठिकाणी उपस्थित झाल्यात. ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी केला जातो. लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतायत. एक रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनसाठी येत आहेत फलंदाज आणि ती दुसरी रन त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती आता आपल्याला पाहायला मिळते 23. 3 बॉल्स खेळ मैदानाच्या आतमध्ये झाल्या. जगदीश स्ट्रगल करतोय कारण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळालेली नाहीये. कुरुक्षेत्राच्या पार्श्वभूमीवरती कसलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णांची साथ होती आणि त्याच पद्धतीने आता जगदीशला साथ द्यावी लागणार आहे. तेजसला मार्गदर्शक म्हणावं लागणार आहे. आता या बॉलवरती आक्रमण केलाय. पुल केला आणि बॉल चाललाय बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेगला. जगदीशच्या बॅट मधून षटकार. 6 धावा. आदरणीय महेंद्र पाटील दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल डेकोरेटर त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. आता येणारे जे 2 बॉल आहेत ते बरोबर तुम्हाला 30 सेकंदांमध्ये डिलिव्हर करायचे आहेत. 4 बॉलचा केला आतापर्यंत झाला. या ओव्हरमधील पुढचा बॉल हा देखील प्रचंड वेगानं पार्ट स्विंग झाला होता परंतु बॅटन बॉल मध्ये कनेक्शन कॉन्फिडन्स तो मात्र दिसला नव्हता. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. 29 फलकावरती 29 स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हर मधील. लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट. बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर. ग्रेट शॉट ऑफ दी नाईट ओव्हर दी लॉंग ऑफ इनसाइड आउट. जगदीश पाटीलचा हा ब्रँडेड 6 क्वालिटी दाखवणारा षटकार. 6 धावा. ते 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 17 धाव्यांची गरज. 6-17चं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सरावली गावाचा वाघ, सरावली क्रिकेटचा वाघ सध्या मैदानामध्ये आहे आणि तो दहाड असताना शेर की झलक सबसे अलग. जगदीश पाटील की झलक सबसे अलग. मैदानावरती त्याच्या बॅट मधून आलेला षटकार ओव्हर दी लॉंग ऑफ आजच्या रात्री मधला सर्वाधिक सुंदर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कारण इतका लांब मारला होता की तो बॉल त्या ठिकाणी कॅमेरामध्ये लास्ट मोमेंटला दिसला देखील नाहीये. 6 बॉल आणि आता विजयासाठी 17 धाव्यांची गरज आहे आणि टायमर ते देखील संपलाय. त्यामुळे आता एक फिल्डर तुम्हाला 38 सर्कल मध्ये घ्यावा लागणार आहे. टीम शिवशक्ती उसरणी. यस या ठिकाणी बरोबर टायमर त्या ठिकाणी संपला होता. बॉल डिलिव्हर झाल्यानंतर 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 17 धाव्यांची गरज. तेजस आणि त्याचबरोबर जगदीश मैदानावरती आपण पाहतोय. 6 चेंडू आहेत आणि आता 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 17 धाव्यांची गरज. हे सामन्याचं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आणि या सिच्युएशनला आता बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाज दाखल झालाय मिस्टर आतिश. मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार जगदीशच्या बॅट मधून आले आणि त्या 2 षटकारांनी या ठिकाणी सामना थोडासा या ठिकाणी आता साई स्पोर्ट्स सरावी टीमच्या बाजूने आला आणि जे पार्ट पहिल्या 3 षटकांमध्ये जड होतं आता ते पार्ट थोडंसं सोपं झालं टीम साई स्पोर्ट्स सरावलीसाठी. आता कमबॅक मैदानामध्ये झालाय
तेजसला आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती या फलंदाजामध्ये देखील ती क्षमता रन्स बनवण्याची, परंतु दुसऱ्या बाजूला प्राऊड ऑफ सरावली तो उभा आहे मैदानावरती. 6 बॉल विजयासाठी 17 धावांची गरज बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर दी विकेट आतिश आला, पहिलाच बॉल पिकअप शॉट मिड विकेटला बॉल चाललाय. तत्पूर्वी इथे आता 1 रन कंप्लीट केले आणि एकेरीवरती संतुष्ट राहावं लागणार आहे. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 16 धाव्यांची गरज. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, कारण जगदीश स्ट्रायकिंग वरती आलाय. आता मैदानामध्ये शांतता पसरले, कदाचित वादलापूर्वीची ही शांतता असू शकते, कारण मागच्याच ओव्हरमध्ये लास्ट ओव्हरमध्ये 2 षटकार फलंदाज जगदीशच्या बॅट मधून आल्यात. आता येणाऱ्या 5 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 16. 5 बॉल आणि विजयासाठी 16 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपल्या संघामधील एक अनुभवी गोलंदाज आतिशला या स्ट्रॉंग ओव्हर मध्ये रन्स थांबवण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती आणला गेलाय. दुसरा बॉल चांगल्या पद्धतीने बॉलला फिरवलाय. विकेट किपर देखील बेट झाले होते. आता ज्यामध्ये 5 बॉल मध्ये 16 रन्स बनवायच्या होत्या, आता त्यामधील 1 बॉल त्या ठिकाणी संपलाय. म्हणजे आता येणाऱ्या 4 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 16. त्या 4 बॉल मध्ये ते मोठे फटके बनवावे लागणार आहेत. स्वतःला सिद्ध करायचं पुन्हा एकदा जगदीश पाटीलला. तर दुसऱ्या बाजूला आतिश मागच्या 2 बॉल मध्ये केलेली किमया ती पुन्हा एकदा येणाऱ्या 2 बॉल मध्ये देखील दाखवायचे. खराब लाईन अँड लेंथ वरती बॉल त्या ठिकाणी टाकला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 37. आता 4 बॉल आहेत आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 15 धाव्यांची गरज. या सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जगदीश सध्या स्ट्रायकिंग वरती आहे. एक आशेचा दिवा मैदानावरती सध्या पेटत असताना आणखीन एक चांगला बॉल टाकलाय मैदानामध्ये. या देखील बॉलवरती बीट केलं होतं, परंतु लेग स्लिप मध्ये जे फिल्डर होते त्यांच्या माध्यमातून चुकी झाल्या आणि या बॉलवरती 1 रन देखील मिळाला आणि पुन्हा एकदा स्ट्राईक जगदीशला मिळालाय. रनआउटच्या माध्यमातून विकेट तरीके जाईल. तेजसला परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. आता 3 बॉल आहेत आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी 14 धाव्यांची गरज. तीन बॉल आणि विजयासाठी 14 धाव्यांची गरज. 52 धावांचा पाठलाग करत असताना या मॅच मध्ये लास्ट ओव्हर पर्यंत लास्ट मोमेंट पर्यंत शिवशक्ती उसरणी टीमने फाईट केलाय. हा देखील स्लोवर 1 मैदानामध्ये टाकलाय. जगदीशच्या विरोधामध्ये जो वीक झोन आहे जगदीशचा तो मात्र या ठिकाणी ओळखलाय आणि ते जगदीशला बीट केले गेले. अक्षरशः या ठिकाणी समोरच्या गोलंदाजासमोर आता पाय पसरवण्याची क्षमता त्या ठिकाणी ठेवावी लागलाय फलंदाज जगदीशला. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 14 धाव्यांची गरज. आता हा देखील बॉल इथे स्टंपच्या समोरून त्या ठिकाणी फिरवला आणि आता विकेट जाताना पाहायला मिळते. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये विजयासाठी रन बनवायच्या 14. होप्स आता पूर्णपणे डाऊन झालं. जगदीश पाटील जिथपर्यंत मैदानावरती होता तिथे साई स्पोर्ट्स सरावली टीम या मॅच मध्ये होती, परंतु त्या देखील फलंदाजाने इथे नाराज केला. मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार राईट आर्म सिमरच्या विरोधामध्ये आले, लेफ्ट आर्म सिमरच्या विरोधामध्ये आले होते. इथे स्पिनरला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं आणि जगदीशचा जो वीक झोन आहे तो मात्र या ठिकाणी ओळखला होता. वीक पॉइंटला घेऊन त्या ठिकाणी बॉलिंग केली आणि तिथे यश देखील मिळालं. आता 1 बॉल आणि विजयासाठी 14 धाव्यांची गरज. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतो विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर राजू भोईर मैदानावरती दाखल झाल्यात. 1 बॉल 14ची गरज. आता हा फुल टॉस टाकला, त्याला डिपॉझिट करण्याचा प्रयत्न, परंतु तो देखील फसलाय आणि विकेट मिळेल लास्ट बॉल वरती गोलंदाज आतिशला. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम शिवशक्ती उसरणी. या मॅच मध्ये देखील रन्स डिफेंड होताना आपण पाहिल्यात आणि इथे पराभूत केलंय टीम साई स्पोर्ट्स सरावलीला. हार्ड लक. चला मैदानामध्ये आता ऑरेंज आर्मी देखील उतरताना आपल्याला पाहायला मिळेल. गेल्या 4 रात्रींमध्ये आपण आवर्जून वाट पाहत होतो ज्या सामन्याची. एका बाजूला भौमिक किलवेन जयमाश्व चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत. त्याच्या अगेन्स्ट लढताना आपण पाहणार आहोत. हर हर महादेव एक मोठी बॅटल आपल्या भेटीला येते आणि लवकरच त्या देखील सामन्याला सुरुवात होईल. आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅच निशांत तरीके आपण पाहतोय. विकेट देखील घेतल्यात आणि 14 रन्स देखील त्यांनी बनवल्यात आणि कमी टोटल त्या ठिकाणी डिफेंड करायची होती आणि त्याच